साडी कितीही सुंदर असली पण जर प्लेट्स व्यवस्थित नसल्या तर ओव्हरऑल लुक जो आहे तो एकदम ॲव्हरेज दिसतो. म्हणून कधीही साडी वेअर करताना ती आधी प्री प्लेटिंग करून घेणं खूप गरजेचं आहे. तर साडी प्री प्लेटिंग म्हणजे काय, तर साडी आधीच व्यवस्थित प्लेट वगैरे सगळे सेट करून ती रेडी करून ठेवणं. म्हणजे कोणत्याही फंक्शनच्या वेळेस ती आपल्याला फक्त टक करायची गरज असते आणि आपण रेडी टू गो. सो चला, इथे मी ही एक माझी पैठणी घेतली आहे, तिला मी पिको फॉल करून घेतला आहे. तर सगळ्यात आधी हा मी पदरचा जो भाग आहे तो मेजरमेंट करून घेतला आहे. म्हणजे आपल्याला जेवढा पदर हवा आहे तेवढा मी तो इथे खांद्यावर टाकून घेतला आहे आणि खांद्याच्या ठिकाणी एक मी सेफ्टी पिन लावली आहे. तर ती आहे आपली पहिली सेफ्टी पिन. आणि त्यानंतर हा आपला साडीचा दुसरा जो भाग आहे, जिकडून आपण साडी नेसत असतो तिकडून ती साडी आपण वेअर करून घ्यायची आणि एक राऊंड मारून घ्यायचा आहे. तर तो राऊंड मारल्यानंतर पुढच्या साईडला उजव्या पायाकडे आपल्याला दुसरी सेफ्टी पिन लावायची आहे. आणि त्यानंतर काही साडीचा भाग सोडून जो एक राऊंड पुन्हा साडीचा टाकून घ्यायचा मागच्या बाजूने आणि पुढून तो खांद्यावर टाकून घ्यायचा. म्हणजे जो आपला पदरचा भाग आहे तो आपण खांद्यावर टाकून घ्यायचा आहे. जी की आपण पहिली सेफ्टी पिन लावली आहे ती अशा प्रकारे आपण खांद्यावर टाकून घ्यायची आहे. आणि खांद्यावर टाकल्यानंतर तिथून ती साडी मागच्या बाजूने अशी व्यवस्थित पुढे घेऊन टाईट करून घ्यायची आहे. आणि जी आपण दुसरी पिन उजव्या पायाजवळ लावली तिथेही ह्या साईडला तिसरी पिन आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने दुसरी आणि तिसरी पिन यांच्यामध्ये आपल्याला हा असा एक तिसरा पार्ट मिळाला आहे साडीचा, जो आपल्याला इथे निऱ्या घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण साडीची मेजरमेंट करून घेतली आहे. तर सुरुवातीला आपण जो पदरचा भाग आहे त्याच्या प्लेट्स घेऊन घेणार आहे. तर जिथे आपण पिन लावली आहे खांद्यावर तिथपर्यंत आपल्याला प्लेट्स घेऊन घ्यायच्या आहे. ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या आपण आपल्या अंदाजाने घ्यायच्या आहेत. कुणाला ब्रॉड हव्या असतात तर कुणाला एकदम नॅरो हव्या असतात. तर इथे मला जेवढ्या मी नेहमी घेत असते तेवढ्या मी इथे प्लेट्स सेट करून घेतल्या आहेत. पण पदरच्या ह्या प्लेट्स घेताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे. जी फ्रंटची प्लेट असते म्हणजे सगळ्यात वरची प्लेट असते ती थोडी मोठी घ्यायची असते आणि बाकीच्या ज्या खालच्या प्लेट्स असतात त्या मात्र वरच्या प्लेटपेक्षा थोड्या छोट्या घ्यायच्या आहेत. म्हणजे खालच्या प्लेट ज्या आहे त्या बाहेर दिसत नाही. तर बघा, इथे मी प्लेट्स घेतल्यानंतर हे साडीचा पदर खूप फुलला आहे. तर अशा प्रकारे जर आपण साडी वेअर केली तर ती खूप लुक आपला खराब करत असते. म्हणून कधीही साडी प्री प्लेट करून घेतलेली कधीही चांगली. तर इथे मी वरती एक पिन लावून घेतली आहे आणि आता मी इथून माझ्या दोघं हाताच्या याच्याने त्या प्लेटना सेट करून घेणार आहे. तर इथे मी मोठी पिन घेतली आहे, क्लचर घेतला आहे आणि ते साडी टेबलला अटॅच करून घेतली आहे, जेणेकरून ते आपल्याला सेट करायला सोपी जाईल. तर ही साडी खाली टेबलला अटॅच केल्यानंतर आपल्या दोघं हाताचे जे फिंगर्स आहेत ते एकदम स्ट्रेट करून एकामागे एक साडीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत. फक्त खालच्या प्लेट्स छोट्या आणि वरची एक जी प्लेट आहे ती थोडी मोठी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने साडीच्या टोकापासून तर जिथे आपण खांद्यावर पिन लावली होती तिथपर्यंत पूर्ण भाग आपल्याला अशा पद्धतीने प्लेट घेऊन प्रेस करून घ्यायचा आहे. तर प्रेस करताना मात्र सांभाळून प्रेस करायची आहे, कारण साडी ही जर बारीक कापड असला तर ती जळून जाते. आणि मी तुम्हाला इथे पुढे दाखवतेच की माझी ही साडी जेव्हा मी प्रेस करत होते, प्री प्लेट करत होते, तेव्हा मात्र जळून गेली. म्हणूनच नेहमी सगळे कॉन्टेंट क्रिएटर म्हणत असतात की कॉन्टेंट क्रिएट करणं इतकंही सोपं नाही आहे. चला असो, जर व्हिडिओ माझे आवडत असतील तुम्हाला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका, कारण तुम्हाला येणाऱ्या बऱ्याच जे पुढचे व्हिडिओ आहे त्यात नवीन नवीन गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळणार आहेत. सो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर अशा प्रकारे जिथपर्यंत मी पिन लावलेली होती तिथपर्यंत माझी साडीला प्रेस करून झाली होती. तर हा पदरचा भाग माझा पूर्ण क्लिअर झाला होता. तर त्यानंतर पण पदरला प्रेस केल्यानंतर मात्र जी आपण पिन लावलेली होती ती एका सिंगल प्लेटला लावलेली होती ती काढून घ्यायची आणि पूर्ण प्लेट्सला एकत्र करून तिथे पिन लावून घ्यायची आणि सेंटरलाही एक पिन लावून घ्यायची, जेणेकरून आपला तो पदर जसाच्या तसा शेवटपर्यंत राहील. फक्त जेव्हा आपण साडी वेअर करू तेव्हा मात्र सर्व पिन्स काढून घ्यायच्या आहेत. तर हा पदर मी इथे खांद्यावर टाकला आणि हा बघा उरलेला समोरचा जो भाग आहे तिथे अशा पद्धतीने आपण प्लेट्स अरेंज करून मग इथे आपण प्रेस करणार आहोत. तर हा जो फ्रंटचा पुढचा एवढा भाग आहे एवढंच आपल्याला प्रेस करायचा आहे आणि निरीपर्यंतचा भाग जो आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे. तर हे बघा, इथे माझ्या साडीला प्रेस करताना छोटंसं होल पडलं आहे, तिथे ती जळून गेली आहे. तर असो, ते जास्त व्हिजिबल नाही, पण वाईट मला याचं वाटलं की नवी साडी होती, अजून तिला मी एकदाही वेअर केलेलं नव्हतं आणि त्या साडीसोबत माझ्यासोबत असं झालं. चला असो, अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच असतात.
तर आता जो फ्रंटचा भाग आहे तो आपण इथे प्रेस करून घेणार आहोत. तर हा पदरचा जो भाग आहे तो टेबलच्या ह्या साईडला मी टाकला आणि ज्या आपल्या प्लेट्स आहेत त्या थोड्या थोड्या मी स्प्रेड करून घेतल्या. तर अशा पद्धतीने ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या थोड्या थोड्या स्प्रेड करून घ्यायच्या आणि त्याच्यावर प्रेस करून घ्यायच्या. फक्त फ्रंटचा जो भाग आहे तेवढंच आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे आणि पुढचा नेरीपर्यंतचा जो भाग आहे तो बॅक साईडला येणार आहे, त्यावर प्रेस करायची गरज नाही, तो आपण जसाचा तसा सोडून देणार आहोत. फक्त खांद्यापासून ते कमरेपर्यंतचा भाग आपल्याला अशा प्लेट्स स्प्रेड करून त्याच्यावर प्रेस करून घ्यायची आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे सगळ्या स्टेप्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप कळतील आणि तुमच्याकडून कुठेही चुकी होणार नाही. बऱ्याच वेळा पार्लरमध्ये मी क्लायंट्सला साडी वेअर करून देते, कारण क्लायंटने प्री प्लेटिंग केलेली नसते, त्यामुळे ती साडी वेअर करायला खूप वेळ जातो. त्यामुळे एकतर मला मशीन यूज करावे लागते, नाहीतर मग हाताने ती साडी मला सेट करून द्यावी लागत असते. आणि हाताने जरी साडी व्यवस्थित सेट केली तरी ती पाहिजे तशी व्यवस्थित बसत नाही. आणि ऐन वेळेला जर स्ट्रेटनर मशीन लावायचं म्हटलं तर ते गरम व्हायलाही वेळ जातो आणि एक एक प्लेट्स प्रेस करत बसावं लागतं, त्यामुळे त्यातही खूप वेळ जातो. म्हणून कधीही साडी प्री प्लेट करून ठेवलेलं कधीही चांगलं. कोणत्याही फंक्शनला गेल्यानंतर आयत्या वेळी आपली धावपळ होत नाही. तर इथे फ्रंटचा भाग आपला प्रेस करून झाला आहे. आता आपण साडीचं दुसरं टोक, म्हणजे जिकडून आपण साडी वेअर करतो तिकडे आपल्याला एक राऊंड घ्यायचा आहे आणि इथे प्लेट्स घेऊन घ्यायच्या आहेत, म्हणजेच निऱ्या घेऊन घ्यायच्या आहेत. तर आपण जी तिसरी पिन लावली होती तिथून तर जिथे आपण दुसरी पिन लावली होती तिथपर्यंत, म्हणजे तिसऱ्या ते दुसऱ्या पिनपर्यंत आपल्याला पूर्ण निऱ्या घेऊन घ्यायच्या आहेत. तर ह्या व्यवस्थित निऱ्या आपण हाताने घेतल्यानंतर इथे आपल्याला वरती एक पिन अटॅच करून घ्यायची आहे आणि खाली सुद्धा एक पिन आपल्याला पहिल्या निरीला लावायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की आपली पहिली प्लेट कुठून सुरुवात होते आहे. तर इथे वरती मी एक पिन अटॅच केली आहे आणि त्यानंतर सगळ्या प्लेट्स मी व्यवस्थित टेबलवर साडी ठेवून हाताने सेट करून घेतल्या आहेत. कोणत्याही फंक्शनच्या दिवशी साडी नेसायला जवळपास आपल्याला सरासरी 20 मिनिटं लागतात. त्या 20 मिनिटांमध्ये 15 मिनिट तर ह्या प्लेट सेट करण्यातच आपले जात असतात आणि त्यातही आपल्याला कधी कधी दुसऱ्याची गरज पडत असते आणि ऐन वेळेला मात्र मदत करायला कोणीही तयार होत नसतं. सो म्हणूनच त्याच्यासाठी हे प्री प्लेटिंग सिंपल सोल्युशन आहे. तर इथे सगळ्या निऱ्यांना पिन लावल्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा आपण पहिल्या निरेला इथे एक पिन लावून घेतली आहे आणि सगळ्या प्लेट्स ज्या आहेत त्या वरूनपासून तर खालीपर्यंत पूर्ण व्यवस्थित आपण सेट केल्या आहेत. फक्त आता ह्या जेव्हा आपण टेबलवर किंवा खाली ठेवल्यानंतर सेट करताना मात्र सगळ्यात खालची निरी जी आहे ती पुढे आली पाहिजे आणि सगळ्यात वरची जी आली आहे ती आपली मागे आली पाहिजे, म्हणजे जेणेकरून सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला व्हिजिबल झाल्या पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला त्या प्रेस करायच्या आहेत, म्हणजे सगळ्या निऱ्या जर व्हिजिबल झाल्या ना तर तो लुक दिसायला खूप छान दिसतो. तर आता या सर्व निऱ्या ज्या आहेत ते व्यवस्थित सेट केल्या आणि त्यानंतर मी फक्त अर्धा भाग इथे प्रेस करून घेतला आहे, म्हणजे कमरेपासून ते गुडघ्यापर्यंत एवढाच भाग मी प्रेस केला आहे. कारण खालचा जो भाग आहे गुडघ्यापासून ते खाली पायापर्यंतचा तो जो आहे तो मला असा थोडा फुललेला लुक हवा आहे, पूर्ण असा चिप्पट लुक नको आहे. त्यामुळे मी खालचा जो भाग आहे तो सोडून दिला आहे, पण तो जास्त फुलू नये याच्यासाठी मात्र जी आतली बाजू आहे निऱ्यांची ती मी प्रेस करून घेतली आहे, जेणेकरून ती साडी जास्त अशी पसरणार नाही. कारण खालचा जो भाग आहे तिथे आपला फॉल लावलेला असतो आणि तो फॉल नव्या साडीचा थोडा कडक असतो, त्यामुळे त्या निऱ्या ज्या आहेत जास्त फुलतात. म्हणून मग मी आतल्या बाजूने मात्र प्रेस करून घेतली आणि वरपासून ते खालीपर्यंत पूर्णच मी तिथे प्रेस करून घेतली. तर हे बघा, इथे अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या व्यवस्थित निऱ्या ॲडजस्ट करून घेतल्या आणि तिथे सुद्धा एक पिन लावून घेतली आणि त्यानंतर मग मी आतल्या बाजूने फॉलच्या ठिकाणी फक्त आतल्या बाजूने मी प्रेस करून घेतली. तर हा सुद्धा लुक खूप छान नीट आणि क्लीन दिसतो. हा साडीचा निरीचा भाग प्रेस करायला किंवा सेट करायला खूप वेळ आपला जातो, पण जे आयत्या वेळेला फंक्शनमध्ये जी आपली धावपळ होते ना त्याच्यापेक्षा हे केलेलं आपलं कधीही चांगलं. तर हे बघा, इथे फॉलचा जो भाग आहे तो मी आतल्या साईडने एक एक निरी घेऊन प्रेस करून घेतला आहे. तर या सगळ्या निऱ्या प्रेस झाल्यानंतर जे आपण पहिल्या निरीला पिन लावली होती ती काढून सगळ्या निऱ्या ज्या आहेत त्या एकत्र घेऊन ती पिन तिथे अटॅच करायची आणि दोघं पिना अटॅच केल्यानंतर साडी आपल्याला उलटी करून घ्यायची आहे, म्हणजे जो फ्रंटचा भाग आहे तो खाली गेला पाहिजे. तर अशा पद्धतीने साडी मी उलटी करून घेतली आणि त्यानंतर एका साईडला साडीचा नेसायचा भाग आला आणि एका साईडला साडीचा पदर आला आहे. तर आता तिची घडी कशी करायची, बॉक्स फोल्डिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगते. ही आपण थोडीफार आपल्या ॲडजस्टमेंटनुसार पण करू शकतो आणि 2-3 पद्धतीनेही करू शकतो. तर मी जी पद्धत केली आहे ती मी तुम्हाला दाखवते. इथे साडीचं कापड खूप बारीक आहे म्हणून मी खूप टाईट नाही केली तिची घडी, कारण जर खूप जास्त टाईट मी केली तर त्यावर रिंकल्स आले असते, म्हणून मग मी थोडी सैल पद्धतीने केली आहे. तर इथे मी साडी उलटी केल्यानंतर
जो साडीचा नेसायचा भाग होता तो मी असा झिगझॅग पद्धतीने त्याच्यावर, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं आहे, झिगझॅग पद्धतीने मी त्याच्यावर अरेंज करून घेतला आहे. एकतर तुम्ही नेसायचा भाग टाकू शकतात किंवा जो पदरचा भाग आहे तोही ॲडजस्ट करू शकतात. मला टेबलवर जमत नव्हतं म्हणून मग मी इथे खाली साडी ठेवली आणि सगळ्यात आधी मी पदरचा जो भाग आहे तो एकदा झिगझॅग पद्धतीने टाकून घेतला आणि त्यानंतर साडीचा दुसरा जो भाग आहे म्हणजे नेसायचा भाग आहे तो ह्या पद्धतीने मी तिथे साईजच्या याच्याने कमी जास्त करून फोल्ड करून घेतला, झिगझॅग पद्धतीने टाकून घेतला आहे. आणि त्यानंतर साडीचा नेसायचा भाग किंवा खालचा भाग, पायाकडचा भाग एक कोणता तरी फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उरलेला पदरचा जो भाग आहे तो फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर दुसरी साईड जी आपली बाकी असते ती सुद्धा फोल्ड करून घ्यायची आणि त्यानंतर उरलेला जो पदर असतो तो गोल गोल गुंडाळून आपण साडी फोल्ड करू शकतो. तर अशा पद्धतीने मी इथे फोल्डिंग केलेली आहे. तर ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आता ही साडी रेडी टू वेअर झाली आहे. फक्त टक करा आणि रेडी टू गो. सो ह्या साडीचा लुक पाहायचा असेल तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती पाहायला मिळेलच. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय बाय.